सापडलं नाही आणि मनाशिवाय आमचं कधी शास्त्र निर्माण झालं नाही. विठ्ठल विठ्ठल तुळशीदास महाराज असं म्हणतात, मन के हारे हार है, मन के जीते जी, मन से ही तो पाए परब्रह्म के प्रिय. कबीरदास महाराज म्हणतात मन आहे, माणसाला मन आहे. कबीरदास महाराजांनी सांगितलं यात नवल नाही. शास्त्रकारांनी असं सांगितलंय, आत्मानाम रथिनाम विद्धी शरीरम रथमेव च, बुद्धी तु सारथिं विद्धी मना प्रगहमेव च. शास्त्रकार असं म्हणतात, हा शरीर रूपी रथ आहे आणि या शरीर रूपी रथाला विषयाचे घोडे आहेत आणि या विषयाच्या घोड्याला चालवणारा एक रथी आहे, त्याचं नाव आत्मा आहे. या शरीराला आपला आत्मा आहे, तो आत्म्याला रथी म्हटलेला आहे. विषयाचे घोडे आहे, पण हे घोडे चालतात तर ते आत्म्याच्या मनानं चालत नाही, तर ते मनाच्या सांगण्यानं चालतात. रथाचा हिशोब आपल्याला कमी कळत, बैलगाडीचा हिशोब आपल्याला माहित आहे. बैला असतात, त्या बैलाला दोन वेसणी असतात, त्या वेसणीला दोन कासरे असतात. काही एकच असतो, दोन्ही बैलाला दोन असतात आणि त्याचा जॉईंट एका ठिकाणी असतो. चालवणारा हुशार असतो, त्याला माहित आहे गाडी कुणीकडे वळवायची म्हणजे कोणता गिअर टाकायचा. आणि तो ते बैल त्या गाडीवानाचं ऐकतात का नाही ऐकत? त्या गाडीवाल्या माणसाचं बैल ऐकतात का नाही ऐकत? ऐकतात ना. कारण गाडीवाला माणूस जर चालता चालता म्हणला, ए बैला चला रे पुढं, आता हे हनुवत खेळाले, चला रे पुढं हनुवत खेळाले, डावीकडे वळा, वळतात ना बैल? नाही का? ते पुढे गेल्यानंतर म्हणले चला इकडे साखर खेळायला जातो, वळा. ऐकतात ना बैल? गाडीवाल्याचं बैल ऐकत नाही का? नाही ऐकत ना. मग कशाच ऐकतात? कासऱ्याचं ऐकतात. कासऱ्याचं ऐकतात, पण कासरा गुप्त आहे. कासऱ्याचं ऐकतात असं कोणाच्या डोक्यातच नाही. शास्त्रकारांनी सांगितलंय, बुद्धी तु सारथिं विद्धी मना प्रगहमेव च. बुद्धी सुचवते पण मनानुसार घोडे चालतात. हे मन म्हणजे लगाम, म्हणजे कासरा, आणि त्याच्याशिवाय हे विषयाचे घोडे धावू शकत नाही, म्हणजेच मन आहे. विठ्ठल विठ्ठल आपणच मनाशी असणार आहे. तुम्ही आम्ही म्हणाल महाराज हो कळालं तुम्हाला, आता मनानं सांगितलं. कीर्तनाला आलेली लोक आहेत ना, ते बरेच काही आलेले असतात आणि काही आणलेले असतात. हे लोकांचे चेहरे पहिल्याच कळते यातलं कोण आलेलं आहे कोण आणलेलं. सकाळ दुपार म्हणतात चाल ना घरी, तरी काय करतो 2 घंटे चाल. तू म्हणतो म्हणून येतो बाबा, आता माझ्या तरी घरी कोण येते बी कीर्तनाला जे येतो म्हणून. ह्यो आलेला नसतो, हा आणलेला असतो. काही आलेले असतात ना असे टवटवीत चेहऱ्याचे, त्याला असं वाटतं बाबा एखादा कीर्तनातला तर अभंग घेणार आहे, सुंदर चिंतन सांगणार आहे. आलेले वेगळे आणि आणलेले वेगळे असतात. आलेले मनानं आलेले आणि न आलेले हे दुसऱ्याच्या मनानं आलेले आहे. विठ्ठल फार सुंदर चिंतन सांगितलं मनाच्या बाबतीमध्ये. ते म्हणतात माणसं जेव्हा जीवन जगत असतात ना, तेव्हा त्यांना मन आहे. मन या 4 गोष्टी अशा आहे. अंतःकरण चतुष्टय याचा तो भाग आहे. माणसाला अंतःकरण आहे आणि अंतःकरण कधी कोणत्या सोनोग्राफीला, कोणत्या एक्सरे मशीनला, कोणत्या सिटी स्कॅनला सापडत नाही. बुद्धी आणि मन, चित्त अहंकार हन, हे चतुर्विध चिन्ह जाण अंतःकरणाचे. महाराज म्हणतात माणसाला बुद्धी आहे, दिसत नाही. माणसाला मन आहे, दिसत नाही. माणसाला चित्त आहे, दिसत नाही. आणि माणसाला अहंकार आहे, तो सुद्धा दिसत नाही. पण त्यांच्याशिवाय या देहाचं काहीच कोणी ऐकत नाही. विठ्ठल चारही गोष्ट आहे मला. बुद्धी आहे ना, माणूस नाही म्हणतात काय याला बुद्धीच नाही रे. ती बुद्धी घडवायसाठी तर लोक शाळेत टाकतात पोरांना, म्हणून तर पोरं इंग्रजीत म्हाताऱ्याला शिवाय देतात. नॉनसेन्स फादर. ते शिकलं गड्या आता इंग्रजी. बुद्धी दिसणार नाही पण बुद्धी असते. अहंकार आहे, दिसणार नाही पण अहंकार असतो. तसं माणसाला मन असते. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मन आहे आणि हे मन साधन आहे. हे मन फार मोठं चंचल आहे. आणि प्रमाण सांगितलं बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. हे जे मन आहे ना, हे मन असं आहे ना, याला कधीही 2 मार्ग सापडतात. या मनाला कुठलंही काम करायचं 2 मार्ग सापडतात. एक मन म्हणतं घे पंगत, एक मन म्हणतं राहू दे पंगत. कशाला घ्यायची, मागच्या वर्षी जीव घातले होते. एक मन म्हणतं नाही नाही तसं नाही, इथं पंगत नाही घेतली ना तर सहज चक्कर यांची घेऊन जाऊन यावंच लागेल म्हातारी घेऊन. तिथं गेलो डॉक्टर साहेब काय करा तपासणी गेली पंगत. तसं नाही ठेवायचं. एक मन म्हणतंय घे आणि एक मन म्हणतं घेऊ नको. असे मग माणसाला किती मन झाले?
मन दोन नाही, मन एकच आहे. मनाच्या बायका दोन आहे. हा बरोबर सांगितलंय. एक अंतर्मन, एक बाह्य. त्या बायका दोन आहे आणि माणसं कोणाचे ऐकते? परवा तुम्ही मस्त सांगू राहिले राव. ऐकावंच लागतं मला. आता घर चालवायचं म्हणतात त्यांचं ऐकावंच लागत. जुने लोक गोष्टी सांगायचे. पहा मी लहान होतो तेव्हा काही मोबाईल नव्हते, टीव्ही फार एखादून घरी टीव्ही असायची. आणि त्यावेळेला काय असायचं मग ते आई बाबा शेतातून कामाला आले दमून यायचे, लेकरायला ते अगोदर जीव घालायचे आणि मग म्हातारीकडे पोरा जा रे आजाकडे जा बाबा गोष्ट सांगतात आहे की नाही. ते जुन्या काळातलं पोर झोपवायचं चांगलं मशीन होतं. आता मोबाईल आहे, मोबाईल टाकून दिलं की ते काटण्यात आणि मोबाईल झाली, हे दोघं झोपते तरी जागी जाते, ते पाहतच राहतं. पहिलं तसं नव्हतं. पोरगा आपलं आजीकडे पाठवायचं नाही तर आजोबाकडे पाठवायचं. आजी आजोबाला कसं त्यांना म्हातारपणामध्ये लेकरच पाहिजे असतात, नातूच असतात, कारण ते पण लेकरासारखे झाले असतात. ज्या आजी आजोबाकडे नातू दिलेले असतात ना सुनबाईनं ते घर धन्य आहे. काही काही सुना आहे जाऊ नको तिकडे म्हातारा खोकलते, तू बी एक दिवस खोकलणार आहे, थांब ना घरची. ते जाऊ देत नाही म्हातारीकडे, जाऊ नको ती म्हातारी तमाक खाती, थांब ना थोडीशी. तिच्यापासूनच आपला वंश वाढलाय ना. पण आजी आजोबाकडे लेकरं जायचे, मग आजी आजोबा त्या लेकराला गोष्ट सांगायचे. त्या गोष्टीचा काळ असायचा मस्त, अशा पटांगणात बाजा टाकलेल्या, तेव्हा काही टेन्शन नव्हतं, काही कोणी येतही नव्हतं, चोरी होत नव्हत्या, काही भांडण नव्हत्या, दारी पटांगणात वगैरे झोपायचे. आकाशामध्ये मस्त चंद्र उगवलेला असायचा आणि निसर्गदत्त ही संस्कृती आपली इतकं सुंदर नातं त्या चंद्राशी जोडलेलं असायचं. चंद्र म्हणजे आपला कोण? मामा. हा काय नातं जोडलं हो? चांदू मामा. ज्याला कोणताच मामा नाही त्याला चांदू मामा. हा ह्यो मामा साधा जाईल पण तो मामा जातच नाही, त्यांना लय मोठी भाषा वाटायला लावले, तो तसाच चालला. ते फक्त एक नातं जोडलेलं असायचं. चांदू मामा दाखवायचा पोरायला, काल लहान त्याच्यापेक्षा आज मोठा, उद्या मोठा, तो कलीकडीनं वाढत जाणार. किती निसर्गाचं निरीक्षण होतं. आता मोबाईलवर आम्हाला व्हिडिओ तयार करावा लागतो पोरायला दाखवा, हे पहा चंद्र, चंद्राच्या ह्या अवस्था. पहिली कला तिला काय म्हणतात? प्रतिपदा. दुसरी कला द्वितीया, मग तिसरी कला तृतीया, मग चौथी कला चतुर्थी, धरा गणपती बाप्पाचा उपवास, मग पंचमी, मग षष्ठी, सप्तमी, अर्धा चंद्र झाला की अष्टमी, मग नवमी, दशमी, मग एकादशी, आजी आजोबा उपवास, मग द्वादशी, मग त्रयोदशी, मग चतुर्दशी आणि पौर्णिमा. झाला पूर्ण चंद्र. लेकर आईला बाबाला विचारायचे, बाबा काल तर लहान होता, आज कसा मोठा झाला? हा मग ते सांगायचे, अरे आज आहे ना, आज 5वी कला आहे, आज 8वी कला आहे. त्या लेकराला इनडायरेक्ट हे जे मोबाईलवर का आता युट्यूबला सबस्क्रिप्शन घ्या दाखवा, याच्यापेक्षा निसर्ग दाखवला जायचा. आणि त्या चंद्रबाबाशी नातं असायचं जुन्या काळामधलं. म्हणतो मनाकडे आणतो मी तुम्हाला ते सगळं सांग. आजच्या वेळेस एक गाणं होतं बा, आमच्या गावात एक गाणं म्हणायचे, पूर्ण झोपायला लागले मग त्याला गाणं म्हातारा आपलं म्हणा, कारण म्हाताऱ्याचं मला एवढं टेन्शन ते झोपलं पाहिजे. आणि म्हातारा गोष्ट नाही सांगत राहायचं, गाणं नाही म्हणत राहायचं. या पोरं म्हणायचं हुंकाराचे. कसं करायचं? कसं काय झालं की याचं बंद झालं समजून घ्यायचं, टीव्ही बंद झाली आता, हे झोपलं, त्याला हुंकारायचं. मग त्या चांदमामाचं एक गाणं होतं मला आठवतं. गाणं असं होतं का, चंदमामा चंदमामा टोपी दे टोपी दे, टोपी कशाला? तुम्हाला मी काय लय लांबचं नाही. टोपी कशाला? पैसे ठेवायला. असं होतं. टोपी कशाला? पैसे ठेवायला. पैसे कशाला? हा आलं कनेक्शन? बायको करायला. त्यावेळेस मला टेन्शन यायचं.